नमस्कार सर्वांना। आज 26 नोव्हेंबर कॉन्स्टिट्यूशन डे, संविधान दिन। तर आज संविधान दिनाची जी प्रस्तावना आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत आणि समजून घेणार आहोत। सगळ्यांना विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, व्हिडिओला शेअर करावं, सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन प्रेस करावं, जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते आपल्यापर्यंत पोहोचतील। कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रिएम्बल। कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान, जिथं नियम असतात, कायदे असतात, लोकांसाठी तयार केलेले नियम, लोकांसाठी तयार केलेले अधिकार, या सगळ्यांना आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो। ऑफ इंडिया, आपल्या देशाला आपण भारत म्हणतो, इंडिया म्हणतो, हिंदुस्तान म्हणतो। त्याचं प्रिएम्बल वाचून दाखवणार आहे। प्रिएम्बलचा अर्थ प्रस्तावना। घटना मोठी आहे, संविधान मोठं आहे, आपण फक्त संविधानाचा सार समजून घेणार आहोत। म्हणजे एखादी कथा ऐकल्याच्या नंतर त्या कथेमध्ये नेमकं काय सांगायचंय हे जसं आपण 2-3 वाक्यामध्ये किंवा काही शब्दामध्ये सांगतो, तसं संविधानामध्ये नेमकं काय सांगायचंय हे संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रिएम्बल। We the people of India, we are the people of India, या देशाचे आपण नागरिक आहोत। Having solemnly resolved, solemnly म्हणजे सत्यपूर्ण, resolved म्हणजे ठरवलेलं आहे किंवा ते आम्ही अंमलात आणणार आहोत। टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आणि हे जे संविधान आहे अत्यंत सत्यनिष्ठेने, अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही हे देशाचे नागरिक या संविधानाचं पालन करणार आहोत। सोवर्जन, सोवर्जियन, सोवर्जियन म्हणजे सार्वभौमत्व, म्हणजे पॉवर। आपल्याला जी सत्ता मिळाली आहे या संविधानानं प्रत्येक कॉमन लोकाला, अनेक जातीपातीचे ते कोणत्याही समाजाचे असतील, प्रत्येकाला समान अधिकार मिळाले। त्याला एक पॉवर भेटली आहे या कॉन्स्टिट्यूशनमुळं। सोशलिस्ट, सोशलिस्ट म्हणजे समाजभूमुख, म्हणजे या कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन कोण आहे तर समाज महत्त्वाचा आहे, सोशल महत्त्वाचा आहे। या देशाच्या प्रत्येक प्रॉपर्टीवर आपला अधिकार आहे। अशा पद्धतीनं सोशली सगळ्यांना समान न्याय भेटायला पाहिजे। सेक्युलर, सेक्युलरचा अर्थ आहे आपण सगळ्यांनी समान म्हणून वागणूक आपल्याला या संविधानामध्ये देण्यात आली आहे। हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, पारशी, बौद्ध अशा अनेक धर्माचे लोक या देशामध्ये राहतात, अनेक जातीपातीचे लोक राहतात, आणि आपण सगळेजण समान आहोत। कोणालाही जास्त अधिकार नाहीत, कोणालाही कमी अधिकार नाहीत, सगळे समान आहोत आणि सगळ्यांनी सारखं म्हणून देशाचे नागरिक म्हणून राहायला पाहिजे। त्याला आपण म्हणतो सेक्युलर कंट्री, सेक्युलरिझम। डेमोक्रेटिक रिपब्लिक है ना, डेमोक्रेटिक म्हणजे लोकांची सार्वभौमत्व, गणतंत्र, ज्याच्यामध्ये लोक महत्त्वाचे आहेत। लोकशाहीची व्याख्या ही माजी राष्ट्रपती अमेरिकेचे है ना अब्राहम लिंकन यांनी केली होती। लोकांनी लोकांसाठी, लोकांमार्फत चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही। लोकांनं लोकांसाठी, लोकांमार्फत चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही। आपण सगळे तर राज्य करू शकत नाही, सगळेच आमदार खासदार वगैरे होऊ शकत नाहीत। लोकांमधून जो प्रतिनिधी निवडला जातो त्याच्या मार्फत जे आपलं राज्य चालतं, जो देश चालतो, ती लोकशाही ते लोकांचीच आहे, कारण लोकांनीच निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात ते त्या ठिकाणी काम करत असतात।
अँड टू सेक्युअर टू ऑल इट्स सिटीजन, सगळ्यांचा अधिकार सेक्युअर करण्याचं काम पण ही कॉन्स्टिट्यूशन करते. जस्टिस, न्याय, न्याय प्रत्येकासाठी वेगवेगळा आहे का? जस्टिस काही वेगळा आहे का? तर सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल सगळा समान असणार आहे. सोशल, सगळ्यांना समान सामाजिक जो न्याय भेटणार आहे तुम्हाला. तुमच्या देशाचं प्रॉपर्टी, देशाची प्रॉपर्टी म्हणजे काय? आपल्या केंद्र शासनानं काही योजना आणल्या तर त्या सगळ्यासाठी समान असणार आहे. अशा पद्धतीनं इकॉनॉमिक, आपली जी इकॉनॉमी वाढणार आहे किंवा इकॉनॉमी जी आहे आपल्या देशाची, ज्याच्यावर देश आपला चालतो, आपलं संविधान चालतं, आणि पॉलिटिकल पण तुम्हाला जस्टिस भेटणार आहे. पॉलिटिक्समध्ये पण कोणत्याही जाती, धर्म, पंथाचा माणूस इलेक्शन लढवू शकतो. जर त्याच्यामध्ये तेवढे गट्स असतील तर तो पुढे जाऊ शकतो. पॉलिटिकली पण तुम्हाला समान अधिकार देण्याचं काम या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशननं केलं आहे. लिबर्टी, लिबर्टी म्हणजे तुमचं स्वातंत्र्य. लिबर्टी ऑफ थॉट, तुम्हाला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. आज मी तुम्हाला बोलतोय, माझे विचार तुमच्या समोर व्यक्त करतोय, तुम्ही तुमचे विचार व्यक्त करतायत. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे, पण तो कायद्यानुसार आहे. कायदा महत्वाचा आहे. संविधानानुसार तुम्ही तुमचं मत त्या ठिकाणी मांडू शकतात. एक्सप्रेशन, तुमचं एक्सप्रेशन, तुमची बिलीव, तुमचं फेथ, प्रत्येकाचं वेगवेगळ्या ह्याच्यावर फेथ असेल. कुणी, आज मी हिंदू धर्म मानतो, काही जण मुस्लिम धर्म मानतात, कोणी जण बौद्ध धर्म मानतात, कुणी शीख आहेत, कुणी ईसाई आहेत. प्रत्येकाचं रिलिजन वेगवेगळं असू शकतं, प्रत्येकाचा धर्म वेगळा असू शकतो, प्रत्येकाचं जात वेगळी असू शकते. त्याचा काही प्रश्न नाही आहे. पण प्रत्येकाला वेगवेगळा त्या ठिकाणी न्याय नाही, प्रत्येकाला एकच न्याय आहे. तुम्ही कोणत्याही समाजाचे घटक असताल, तुम्हाला त्या ठिकाणी त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा अधिकार आहे. त्या देवदेवतावर आपला अधिकार आपला आहे, किंवा आपण त्यांच्यावर फेथ ठेवू शकतो, त्यांना वर्शिप करू शकतो, त्यांचं पूजन करू शकतो. प्रत्येकाला मंदिरामध्ये प्रत्येकाला जायचा अधिकार आहे, मस्जिदमध्ये जायचा अधिकार आहे, गुरुद्वारमध्ये जायचा अधिकार आहे. प्रत्येक समाजानं आपापलं पूजन करावं, हे कॉन्स्टिट्यूशन राईट तुम्हाला भेटलेले आहे. इक्वेलिटी, इक्विलिटी म्हणजे तुम्ही सगळे समान आहेत. इक्विलिटी ऑफ स्टेटस, तुमचं स्टेटस समान आहे. माझं स्टेटस आहे की मी भारतीय आहे. आपण पहिले भारतीय आहोत. बघा, अजून एक घटनेमध्ये तुम्ही राज्य महत्वाचं नाही आहे, तुम्ही नागरिक कुठाले तर भारताचे नागरिक आहेत. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ लॉ सांगतो की तुमच्यासाठी भारत महत्वाचा आहे, राज्य नंतर येतं आपलं. त्याच्यामुळे देश महत्वाचा आहे. तुम्ही देशाचे नागरिक आहेत, तुम्ही राज्याचे नागरिक तर आहातच, पण तुम्हाला मान्यता देशाची नागरिक म्हणून आहेत. आपल्या देशामध्ये अनेक राज्य आहेत, अनेक खंड आहेत, आणि अनेक राज्याचं मिळून त्या ठिकाणी आपला देश बनला आहे. त्याच्यामुळे देश महत्त्वाचा आहे, आणि त्याची इक्विलिटी, तुम्हाला त्याचं स्टेटस आहे. अँड ऑफ अपॉर्च्युनिटी, तुम्हाला अपॉर्च्युनिटी ज्या भेटणार आहेत, संधी ज्या भेटणार आहेत, त्याच्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे. अँड टू प्रमोट अमॉंग देमसेल्फ, आणि तुम्ही प्रमोट करू शकता, तुम्ही ती अपॉर्च्युनिटी मिळवण्याचा प्रयत्न करू शकता, तुम्ही जर एलिजिबल असताल तर, है ना. जो फिटेस्ट विल बी सर्वाईव्ह, जो फिट आहे तोच सर्वाईव्ह होऊ शकतो, तोच पुढे जाऊ शकतो. स्ट्रगल फॉर द एक्झिस्टन्स, सायन्सचा नियम आहे, जो स्ट्रगल करेल एक्झिस्टन्ससाठी तोच त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतो. आणि प्रत्येकाला पुढे जाण्याचा अधिकार आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने दिलेला आहे. फेटर्निटी, अज्युमिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल. फेटर्निटी, सगळ्यांनी बंधुभावाने राहिलं पाहिजे, सगळ्यांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे. अज्युमिंग द डिग्निटी, प्रत्येकाने आपली आपली डिग्निटी, प्रतिष्ठा मेंटेन केली पाहिजे. दुसऱ्याची प्रतिष्ठाही महत्त्वाची आहे, स्वतःची प्रतिष्ठाही महत्त्वाची आहे. अशा पद्धतीनं प्रत्येकाने आपली आपली डिग्निटी मेंटेन करायला पाहिजे. अँड युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन, सगळ्यांनी देशाची युनिटी आणि इंटिग्रिटी ही मेंटेन केली पाहिजे. सगळ्यांनी एकत्र मिळून आपल्या देशाच्या विकासासाठी, देशासाठी एकत्र यायला पाहिजे. अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन आपल्याला सांगतं. इन आवर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली दिस 26th day of November 1949
डू हिअर बाय अडॉप्ट म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनला अडॉप्ट करण्यात आलं, त्याची स्वीकृती मिळाली. कारण जे लोकांनी निवडून दिलेले त्या जे काही आपलं संविधान सभा होती त्याच्यामधल्या सदस्याच्या समोर ते ठेवण्यात आलं, त्याच्यामध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या, प्रत्येकाला समाधान करण्यात आलं आणि बहुसंख्य म्हणजे त्या ठिकाणी बहुमतानं हे त्या ठिकाणी 26 नोव्हेंबर 1949ला हे अडॉप्ट करण्यात आलं, स्वीकृती मिळाली. इनॅक्ट अँड गिव्ह टू आवर सेल्फ दिस कॉन्स्टिट्यूशन. आणि अशा पद्धतीनं हे अडॉप्ट करण्यात आल्याच्या नंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे की 26 जानेवारी 1950 पासून ते लागू करण्यात आलं, ज्याला आपण रिपब्लिक डे म्हणतो. अशा पद्धतीनं आपल्या देशाचं कॉन्स्टिट्यूशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कॉन्स्टिट्यूशननुसारच देश चालणार आहे आणि त्यामुळं कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यासही आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. तरी हे कॉन्स्टिट्यूशनचं जी प्रिएम्बल होतं त्याची माहिती माझ्यामार्फत तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचती करा, अशा पद्धतीची पण विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.